भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले महानिर्मिती केंद्र. भुसावळ वीज निर्मिती केंद्राचा प्रवास हा 1968 मध्ये 62.5 मेगावॅट पासून सुरू झालेला व सध्या अत्याधुनिक असलेल्या 500 मेगावॅट व 660 मेगावॅट संचांपर्यंत येऊन पोहोचलेला. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने उत्कृष्ट कामगिरीचे, उत्कृष्ट व्यवस्थापनेचे, पाणी वापराच्या मापदंडाचे, पर्यावरणाच्या मानकांचे, वेळेत कोळसा अनलोड करण्याचे आणि असे अनेक विक्रम साध्य करून पुरस्कार मिळवलेले आहेत. महानिर्मिती स्तरावर ब्लॅक डायमंड अवॉर्ड तसेच यांत्रिकोत्तम अवॉर्ड अनेक वेळा प्राप्त केला. फक्त वीज निर्मिती क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात व सांस्कृतिक क्षेत्रात देखील दीपनगरने आपले स्थान उंचावत ठेवलेले आहे. यंदा दीपनगर येथे आयोजित आंतरविद्युत केंद्र आंतरग्रह क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन आजपर्यंतचे महानिर्मिती इतिहासातील सर्वोत्कृष्ट आयोजन करून एक नवीन माइलस्टोन प्रस्थापित केला. दीपनगर वसाहतीमधील रस्ते देखील दररोज फुलांनी आच्छादलेले असतात. जणू दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागतच करत असतात. एवढा सुंदर निसर्ग इथे आणि फक्त इथेच मिळू शकतो. नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगरवासियांचे हार्दिक स्वागत. आज भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री ज्ञानेश्वर यशवंत दांडगे, प्रभारी कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ. दांडगेजी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1966 रोजी नंदुरबार या गावी झाला. त्यांचे वडील हे फॉरेस्ट विभागात कार्यरत होते व त्यानंतर ते शेती करत असत. दांडगे साहेबांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजरातमधील सुरत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथून पूर्ण केले. पुढे BSc शिक्षण नूतन मराठा विद्यालय येथून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना मुंबई येथील आर्थो ईस्टर या कंपनीमध्ये केमिस्ट म्हणून 2 वर्ष काम केले. काही काळ कल्याण येथील शाळेमध्ये शिक्षक म्हणून देखील नोकरी केली. पुढे तो सुवर्ण दिवस आला. 12 डिसेंबर 1991 रोजी त्यांना पूर्वाश्रमीच्या MSCB मध्ये नोकरी मिळाली. त्यांना पहिली पोस्टिंग ही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात देण्यात आली. तेथे त्यांनी ज्युनियर केमिस्ट म्हणून तब्बल 12 वर्षे सेवा दिली. त्यानंतर त्यांचे प्रमोशन असिस्टंट केमिस्ट म्हणून झाले व सोबतच बदली ही उरण वायू विद्युत केंद्रात झाली. तेथे त्यांनी 5 वर्षापेक्षा जास्त सेवा केली. त्यांच्या कामाचा अनुभव व कौशल्य पाहता प्रशासनाने त्यांचे प्रमोशन वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ म्हणून केले व त्यांना पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे देण्यात आले. पारस येथे त्यांनी 6 वर्षांपेक्षा जास्त काळ जलप्रक्रिया विभागात मोलाचे व कौशल्यपूर्ण सेवा बजावली. येथेच त्यांचे प्रमोशन अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून झाले. सन 2016 मध्ये त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. त्यांना जलप्रक्रिया विभाग 500 मेगावॅट संच येथे काम करण्याची संधी देण्यात आली. काही काळ येथे काम केल्यानंतर जून 2023 मध्ये त्यांना भुसावळ येथीलच 210 मेगावॅट संच येथे प्रभारी कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून पदभार देण्यात आला व आजपर्यंत दांडगेजी येथेच आपली सेवा बजावत आहेत. त्यांनी त्यांच्या सेवा काळात सॉल्ट लगून, शॉर्पनिंग प्लांट, फिल्टर हाऊस, PTP, सॉस लॅब, DM प्लांट अशा अनेक महत्त्वाच्या विभागात अतिशय मेहनतीने आपली सेवा बजावली. त्यांच्या या काळात अनेक वेळा त्यांनी संच बंद होण्यापासून वाचवले. अनेक वर्षापासून कार्यरत असलेला 210 मेगावॅट संचामधील DM प्लांट वरिष्ठांच्या आदेशानुसार अत्यल्प काळात पुन्हा कार्यान्वित केला.
व आज तो प्लॅन्ट अतिशय चांगल्या पद्धतीने DM वॉटर बनवण्याचे काम पार पाडतो व निकडीनुसार 500 मेगावॅट सन्सला देखील पाणी देण्यासाठी उपयुक्त ठरतो. दांडगे साहेब यांच्या परिवाराबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे लग्न जळगाव येथे 1991 मध्ये सुनीता मॅडम यांच्याशी झाले. या महानिर्मितीच्या 33 वर्षांच्या प्रवासात पावलोपावली साथ लाभली ती सुनीता मॅडम यांची. चंद्रपूर, पारस, उरण व भुसावळ अशा अनेक पॉवर स्टेशनला बदल्या, दोन्ही मुलांची शिक्षण, घर, कुटुंब या सर्व गोष्टी साहेब कर्तव्यावर असताना सुनीता मॅडम यांनी खूप कौशल्याने पार पाडल्या. दांडगे दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा ललित याने MBA चे शिक्षण पूर्ण केले आहे व सध्या तो शेअर मार्केटमध्ये काम करतो. लहान मुलगी वैष्णवी हिने BSc व MBA चे शिक्षण पूर्ण केले आहे. ती विवाहित असून तिचे पती हे मुंबई येथील मोठ्या कंपनीमध्ये नोकरीस आहेत. दांडगे साहेब ऑफिसमध्ये जेवढं शिस्तप्रिय, घरी तेवढेच प्रेमळ. ते त्यांच्या राधिका या नातीसोबत अगदी लहान होऊन जातात. तिच्या सोबतच खेळतात व तिला खेळवतात. ते रमून जातात. दांडगेजी यांची आज सेवानिवृत्ती. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेला आम्हा सर्वांचा कायम सलाम राहील. दांडगेजी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महानिर्मिती आणि औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ यांच्या वतीनं माननीय दांडगेजी यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी महेंद्र धनगर, ज्युनियर केमिस्ट, जलप्रक्रिया विभाग 210 मेगावॅट. आज श्री दांडगे साहेब जलप्रक्रिया विभाग 210 मेगावॅटचे कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ हे सेवानिवृत्त होत आहे. दांडगे साहेबांचा स्वभाव तसा शांत, संयमी आणि मनमिळावू आहेत. साहेब आमच्याकडे 2023 जुलैमध्ये जॉईन झालेत. दांडगे साहेबांची कार्यप्रती तत्परता होती की ते जॉईन झाल्यापासून लगेच त्यांनी 1-1.5 महिन्यामध्ये आमचा जो DM प्लांट होता तो साधारणतः 3.5 वर्षापासून बंद अवस्थेत होता, तो चालू करायचा ह्या हेतूने ते धडाडीने कामाला लागले. त्यांची कामाप्रती आणि प्लांटप्रती इतकी आस्था होती की त्यांनी तो प्लांट एका 15 दिवसामध्ये पुन्हा चालू केला आणि जे 210 वरती DMचं वॉटरचं जे शॉर्टेज होतं ते पूर्ण करून दिलं. आणि आता DM प्लांट एवढा चांगल्या पद्धतीने चालत आहे की आम्ही 210चा DMचा पुरवठा केल्यानंतर आम्ही 500लाही पाणी पुरवठा करू शकतो. तसेच साहेब आल्यानंतर आमचं सॉफ्टनिंग प्लांटचे जे मेंटेनन्स होतं ते पण एकदम चांगल्या पद्धतीने झालं. कलरिंगचं जे टेंडर पेंडिंग पडलेले होते ते सर्व कामे आमचे मार्गी लागले. तरी साहेब आज 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज महानिर्मितीतून सेवानिवृत्त होत आहेत. तरी त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता मी आनंदाची शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं पुढील आयुष्य आनंदाने भरभराटीने जावं हीच आमची ईश्वरीने प्रार्थना. धन्यवाद. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी CD पाटील, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, जलप्रक्रिया विभाग 210. आमच्या विभाग प्रमुख श्री दांडगे साहेब वयाची 58 वर्ष पूर्ण करून आज पूर्ण 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी प्रक्रिया विभागात केलेले काम अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या पॉवर स्टेशनला अविरत पाणी पुरवठा करून त्यांनी बहुमोल योगदान दिलेले आहे. त्यांच्या पुढील आयुष्याकरता माझ्याकडून व माझ्या संपूर्ण विभागातील लोकांकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी संजय देशमुख, असिस्टंट केमिस्ट, भुसावळ औद्योगिक विद्युत केंद्र, जलप्रक्रिया विभाग. दांडगे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर दांडगे साहेबांना जेव्हा आम्ही सुरुवातीच्या काळात चंद्रपूरपासून एकत्र होतो तेव्हापासून तर आताच्या वयाच्या 58 वर्षापर्यंत त्यांचा जो उत्साह आहे तो वाखाणण्याजोगा आहे आणि तोच उत्साह त्यांनी निवृत्तीपर्यंतही टिकवून ठेवलेला आहे. याच अखंड उत्साहामुळे ते आमच्या जलप्रक्रियामध्ये रुजू झाल्यापासून आमच्या जलप्रक्रिया विभागामधील बरेच कामं त्यांनी मार्गी लावले आणि काही कामं क्यूमध्ये आहेत. तर अशा या अखंड उत्साही माणसाला माझ्याकडून किंवा माझ्या सेक्शनकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव वैष्णवी. आज माझ्या पप्पांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे.
त्यामुळे मी त्यांच्याबद्दल थोडंफार बोलू इच्छिते. मी धाकटी असल्यामुळे पप्पांच्या नेहमीच जवळ आणि खास आहे आणि त्यांनी माझी प्रत्येक हौस मौज सगळं पूर्ण केले आजपर्यंत. मी ज्या गोष्टीवर बोट ठेवला ती गोष्ट त्यांनी मला पुरवली आहे. त्यांच्यामुळे मी उच्च शिक्षण घेऊ शकले. त्यांच्या कष्टामुळे मी आज जे काही आहे ते मी त्यांच्यामुळेच आहे. पप्पांच्या स्वभावाबद्दल बोलायला गेलं तर तसा पप्पांचा स्वभाव थोडा कडक आहे. शिस्तप्रिय त्यांना आवडते. म्हणजे शाळेत असताना पण त्यांना शाळा चुकवलेली कधी आवडायची नाही. म्हणजे अभ्यासामध्ये नियमितपणा असला पाहिजे. खूपच पंक्च्युअल आहेत पप्पा. त्यांना कामं वेळेवर केलेली आवडतात आणि अदरवाईज ते खूप प्रेमळ आहेत. आणि पप्पांना माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव ललित दांडगे. माझ्या वडिलांबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. ते शिस्तप्रिय तर आहेतच, त्यामुळे त्यांनी आम्हाला शिस्तबद्ध केले. प्रत्येक कामामध्ये निपुण बनवण्यासाठी हा एक गुण महत्त्वाचा असतो आणि ह्या गुणामुळेच आम्ही आज जे काही करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही आज सक्षम बनलेलो आहोत. त्यांनी सर्व्हिसमध्ये असताना स्वतःकडे फार कमी वेळ दिला. नेहमी त्यांच्या कामाकडे लक्ष असायचं. आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं आणि घराची वगैरे जी काही चिंता असेल ते त्यांनी आमच्यावर सोपवून आयुष्य एन्जॉय करावे असं मला वाटतं. नमस्कार, मी सुनीता ज्ञानेश्वर दांडगे. आज माझे पती महानिर्मितीच्या 33 वर्ष प्रदीर्घ सेवा करून रिटायरमेंट होत आहेत, सेवानिवृत्त होत आहेत. आमचे लग्न 1990 साली झाले. 1991मध्ये यांना चंद्रपूर येथे पोस्टिंग मिळाली. तब्बल 12 वर्ष आम्ही चंद्रपूर येथे राहायला गेलो. चंद्रपूरची कॉलनी खूप छान वाटली. चंद्रपूर येथे 12 वर्ष राहिल्यानंतर आमची उरण येथे पोस्टिंग झाली. उरणनंतर आम्ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये बदली झाली. आजपर्यंत भुसावळ येथे सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. यांचा स्वभाव खूप प्रेमळ व मनमिळाऊ आहे. घरातील सर्व सदस्यांना आनंदी ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो. यांच्या महानिर्मितीच्या सेवेमुळे आमचे कुटुंब आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनले. महानिर्मितीच्या यांच्या सेवेमुळेच आमच्या दोन्ही मुलांना आम्ही उच्च शिक्षित करू शकलो. आजपर्यंत त्यांनी प्रथम प्राधान्य सेवेला दिले. इथून पुढे त्यांनी त्यांचा वेळ माझ्यासाठी व छंद जोपासण्यासाठी वेळ त्यांना द्यावा. एक पत्नी म्हणून मी माझ्याकडून त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. मी ज्ञानेश्वर यशवंत दांडगे, प्रभारी कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत होतो. वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी आज रिटायर होत आहे आणि या सर्व कालावधीमध्ये माझे सर्व केमिस्टचे जे सहकारी आहेत त्यांचं खूप सहकार्य लाभलं. बऱ्याच वेळेस अशा क्रिटिकल कंडिशन आल्या की त्यामध्ये मी सहजतेने त्या हँडल करून यशस्वीरित्या पार पडल्या आणि प्लॅन्ड ट्रिपिंगपासून वाचवलेले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारी जे होते तेही खूप सहकार्याने माझ्याशी प्रेमाने वागले. योग्य ते मार्गदर्शन त्यांचं वेळोवेळी मला लाभलं. बऱ्याच वेळेस त्यांनी मदत केलेली आहे. माझे जे काही सहकारी होते 210मध्ये देशमुख, बोदडे, नंतर लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये जे झामरे, फेगडे, मनोहर तायडे, धनगर ह्या सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार. नंतर आमचे DYC लालवंजारी साहेब, AC पण तेच होते, त्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ह्या सर्व गोष्टींना श्री आव्हाड साहेब यांनी जे मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाची मदत दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि सर्व लोकांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती श्री निवृत्ती पोपटराव पवार. पवारजींचा जन्म 13 जुलै 1966 रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या गावी झाला. पवारजींचे आई वडील हे शेतमजुरी करत असत. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण
जिल्हा परिषद शाळा दिंडोरी येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण जनता इंग्लिश स्कूल येथून पूर्ण केले। घरची परिस्थिती अतिशय हालाकीची असून सुद्धा त्यांनी खूप मेहनतीने व लढाऊ वृत्तीने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। पुढे त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था करंजबन तालुका दिंडोरी येथून वेल्डर या विषयात पूर्ण केले। घरची हालाकीची परिस्थिती पाहता त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचे टाळून नोकरीच्या शोधात राहिले व काही वर्ष त्यांनी गावातीलच स्टील फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये काही तोडक्या पगारावर नोकरी करण्याचे ठरवले। तेथे काम करत असतानाच 24 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे नोकरी मिळाली। त्यांना परळी औष्णिक विद्युत केंद्रात पहिली पोस्टिंग देण्यात आली। परळी येथे बॉयलर मेंटेनन्स या विभागात त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केली। त्यानंतर राख हाताळणी विभाग, बॉयलर बेसमेंट अशा महत्त्वाच्या विभागामध्ये त्यांनी परळीतील 210 मेगावॅट व 250 मेगावॅट संचांमध्ये सेवा दिली। परळी येथे तब्बल 24 वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे करण्यात आली। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात आल्यानंतर त्यांना राख हाताळणी विभाग 210 मेगावॅट येथे काम करण्याची संधी देण्यात आली। सन 2022 मध्ये त्यांना बॉयलर बेसमेंट संच क्रमांक 5 500 मेगावॅट येथे देण्यात आले व आजपर्यंत पवारजी हे याच विभागात आपली सेवा देत आहेत। त्यांनी सेवा काळात युनिटचा लोड कमी न करता बॉयलरमध्ये जमा होणारे क्लिंकर पाडले। तसेच त्यांनी 34 वर्ष महानिर्मितीमध्ये सेवा ही विना अपघात पूर्ण केली। तंत्रज्ञापासून सुरू झालेला हा प्रवास चार्जमन 1 पर्यंत पार केला। त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे लग्न हे 1989 मध्ये दिंडोरी येथेच अंजना मॅडम यांच्याशी झाले। या दाम्पत्याला 2 मुली व 1 मुलगा असून मोठी मुलगी सारिका ही विवाहित असून ती व तिचे पती हे जानखेड या गावी शेती करतात। त्यांची दुसरी मुलगी शीतल ही देखील विवाहित असून तिचे पती विश्वास जाधव हे आपल्याच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। तसेच सर्वात लहान मुलगा रोहिदास हा देखील विवाहित असून सध्या प्रायव्हेट नोकरी करतो। सेवानिवृत्तीनंतर हे कुटुंब त्यांच्या दिंडोरी या गावी वास्तव्यास असेल। तरी आज सेवानिवृत्त होणारे निवृत्ती पवार यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा। मी निश्चल नारायण झोपे, टेक्निशियन 2, आमच्या विभागातील बॉयलर बेसमेंट युनिट 5 निवृत्ती पवार साहेब हे वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त होत आहे। त्यांनी एकूण 34 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। त्यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे। ते सर्वांना कामामध्ये आपले त्यांचे गुण चांगले आहे। परत त्यांच्याकडून भरपूर आम्हाला शिकण्यास मिळालेलं आहे। त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल। तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी राहो, आनंददायक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। माझं नाव किरण वसंत बराटे, टेक्निशियन 3 स्पॉट बॉयलर बेसमेंट। आज आमचे काका सेवानिवृत्त होत आहे। यांनी सर्व्हिस 34 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि हे आम्हाला यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळाले आणि आम्हाला हातभार पण लावत होते। त्यांच्या आयुष्यासाठी खूप
पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी निवृत्ती पोपटराव पवार. मी महाजनकोची साधारणतः 34 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि त्यामधील मला 26 वर्षे मी परळीमध्ये काढलेले आहेत. त्याच्यानंतर मी 16मध्ये इथं आल्यानंतर मी ASP मेंटेनन्स 210 हे 3 वर्ष बघितले. त्याच्यानंतर मी इथं युनिट आपले 2/500 या ठिकाणी 19मध्ये आलो मी इथे आणि इथून मला बॉयलर बेसमेंट ऑपरेशनमध्ये देण्यात आलं. तर तिथं माझ्या सहकारी निश्चल झोपे, किरण बराटे, भास्कर बराटे यांचे खूप सहकार्य मला लाभले. त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यामध्ये त्यांची आठवण मी माझ्या संघ घेऊन जाणार आहे आणि बरंच काही मला त्यांच्याकडून बी शिकायला भेटलं. आणि तसेच माझी वरिष्ठ अधिकारी मुख्य अभियंता साहेब, DYC साहेब, त्याच्यानंतर बुधले साहेब यांनी बरंच मला सहकार्य केलं. काही प्रॉब्लेम आले तर फोन माझ्याशी कॉन्टॅक्ट करून पवार असं करा तसं करा, त्यांचं सहकार्य मला लाभलं आणि त्यांचं बी माझ्या आत्मसात घेऊन जाणार आहे. तसेच PCR सर्व स्टॉप मला यांचे बी सहकार्य लाभले आणि माझा स्टॉप तर माझा नेहमी संघच असायचा, त्याच्यामुळं त्यांची माझी एकदम आठवणच राहणार आहे मला आता. बस सर्वांचे मी आभार मानतो आणि काही चुकलं असेल तर माफी मागतो मी. आणि त्या वर्षात त्यांनी काही कमी करून दिलं नाही. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आमच्या गावी राहायला जाणार. या कॉलनीची खूप आठवण येईल. कंपनीच्या खूप शुभेच्छा. ठीक. नमस्कार, माझं नाव शीतल विश्वास जाधव. मी निवृत्ती पोपटराव पवार यांची मुलगी, लहान मुलगी. मी त्यांच्यासाठी 2-3 शब्द बोलत आहे. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही केले कष्ट आभार. आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडासा आराम. सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. निवृत्ती, सेवानिवृत्ती व निवृत्ती छे हो. निवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवीन आवृत्ती व एक नवीन आवर्ती. तेच आयुष्य पुन्हा नव्याने व नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी. आई वडिलांची सेवा करण्याची, आपल्या लोकांसोबत व आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची, कुठल्याही वेळेस वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची, नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्टीची. आता वेळ आहे अभिमानाने जगण्याची, आपल्याला हवं तसं मनमुरादपणे वागण्याची, पुढील आयुष्याच्या अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यक्तित्व करण्याची, अपूर्ण राहिलेले छंद जपण्याची आणि नवे छंद जोडण्याची. आता नोकरी संपली म्हणून काय झालं, इथेच थांबणार का? नाही, पुन्हा नव्याने जोमानाने सेकंद रिनिंगची तयारी करण्याची ही वेळ आहे. म्हणूनच मी म्हणते निवृत्ती छेओ. निवृत्ती नाही तर पुन्हा एकदा नव्याने नव्या पद्धतीने जगण्याची नवी आवृत्ती. धन्यवाद. बाबा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा.